नमस्कार मंडळी. तर आपण आज हॉटेलसारखी मटर पनीरची भाजी बनवणार आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढई छान तापून घेतली, त्यामध्ये तेल टाकून घेतलं. तर तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये असे पनीरचे तुकडे करून घेतले होते, ते तळून घ्यायचे आहे. तेल छान गरम झाल्याच्या नंतरच यामध्ये पनीर टाकायचं आहे, नाहीतर पनीर असं चिटकून बसतं कढईला. तर पनीर आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि बघू शकता आपलं पनीर छान असं तळलेलं आहे. आता मी हे काढून घेणार आहे. तर इथे मी हे काढून घेत आहे. आता मी काढून घेतलेलं आहे. आता याच तेलामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहे. जिरे छान परतले की यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण याची पेस्ट करून घेतली होती मी, ती पेस्ट टाकून घ्यायची आहे. तर हे मी कच्चंच मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं. तर हे छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. याला छान मिक्स करून एकदा परतून घ्यायचं आहे. हा मसाला आपण कच्चा मिक्सरमधून काढल्यामुळे कांदा, टोमॅटो त्याला जास्त थोडंसं परतून घ्यावं लागणार आहे. तर यावरती मी झाकण ठेवून थोडा वेळ परतून घेत आहे. तर आता हे झाकण काढून घेते, एकदा छान हलवून घेते. बघू शकता तुम्ही किती छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता या मसाल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सुके मसाले, हळद पावडर, धने पावडर, लाल मिरची पावडर आणि थोडासा पनीर मसाला टाकायचा आहे. यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे चमचाभर, जेणेकरून आपले सुके मसाले जळणार नाहीत. तर याला सुद्धा छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला वाटाणे टाकायचे आहेत. हे वाटाणे छान मिक्स करून घ्यायचे आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं हे वाटाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे थोडेसे वाफेवर. आता इथे मी झाकण काढून घेत आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा झाकण ठेवायचं आहे. जर का हे मसाला जळत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिटं परत झाकून ठेवायचं आहे. आता हे झाकण मी काढून घेतलेलं आहे. छान एकदा परत हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी टाकायचं आहे. जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. यामध्ये आपण काजूची पेस्ट वापरणार नाही आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही, मी पाणी टाकून घेतलेलं आहे. छान उकळलेली आहे भाजी. बघू शकता कलर मस्त आलेला आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. यावरती झाकण ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी. आता हे झाकण काढून घेत आहे मी. बघू शकता मस्त अशी भाजी आपली होत आहे. कलर बघा किती छान आलेला आहे. यामध्ये मी थोडंसं हातावर अशी कस्तुरी मेथी चोळून टाकणार आहे. यामुळे भाजी खूप छान टेस्टी होते. इथे मी मिक्स करून घेतलेली आहे. आता यामध्ये मी हे जे पनीर होतं त्यातलं थोडंसं पनीर काढून त्याची पेस्ट बनवून घेतली होती पाणी टाकून. तर काजूची पेस्ट न वापरता आपण ही पनीरची पेस्ट जी तयार करून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे यामध्ये.
आणि ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पनीरचे जे तुकडे करून घेतले होते आपण तळलेले ते टाकून घ्यायचे आहेत आणि छान याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. पनीर ग्रेव्हीमध्ये टाकल्याच्या नंतर जास्त आपल्याला भाजीला हलवायचे नाही आहे, कारण की पनीरचे तुकडे तुटतात. खूप सोपे आहे आणि हॉटेलसारखी होते. बघू शकता तुम्ही, खूप मस्त आपली भाजी झालेली आहे. यावरती आपल्याला 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे. आता इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि भाजी आपली शिजलेली आहे मस्त. तर तयार आहे आपली भाजी मटर पनीरची किंवा वाटाणा पनीरची. तर यावरती तुम्ही तूप टाकू शकता आता बनल्याच्या नंतर. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एकदा नक्की करून बघा.